आणि यानंतरची बातमी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यासंदर्भातली। तब्बल 17 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आणि या निकालानुसार या खटल्यामधील सर्व आरोपींची आज निर्दोष सुटका झाली। एनआयए न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदुत्ववादी संघटनांना मोठा दिलासा मिळाला। एनआयए कोर्टाकडून सर्वच्या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका झाली। 17 वर्षांनंतर आरोपांचा जो सिलसिला या सगळ्या आरोपींच्या मागे लागला होता तो मिटला, कारण या सर्व आरोपींची या खटल्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। राज्य सरकारचे जे एजन्सीज आहेत ते सक्षम नाही आहे, म्हणून जेव्हा हे एटीएस कडून घेण्यात आलं होतं हे सांगण्यात आलं होतं की नाही त्याची व्याप्ती मोठी आहे, म्हणून आपण एनआयएचा आणि एनआयए सुद्धा इतक्या वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे। मग एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे। अखेर 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसनीत लगावली। षडयंत्र रचून यांनी आरएसएसचे आमचे नेते, हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दामून यात गुंवण्याचा प्रयत्न केला। काय कारण हे आम्ही नाही म्हणत, चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणतात कि अगर साध्वी प्रज्ञा ठाकुर की मोटरसाइकिल पर ही वो बॉम्ब रखा गया RDX मिलिट्री ग्रेड, और एनआईए ने कहा कि उनके पास नहीं था, वो 2 लोगों के पास था, रामजी कलसांगरे जो अभी तक गायब हैं, तो फिर ये हमको समझ में नहीं आ रहा। फिर मुंबई में जो ब्लास्ट हुआ था 1991 में, उसमें भी एक महिला के नाम पर एक वो गाड़ी थी, क्या बोलते आपकी मारुति वैन थी, जिसको ना चलाने आता था, उसको आपने कन्विक्शन दे दिया। ये हमको समझ में नहीं आ रहा। 2008च्या मालेगावच्या बॉम्बलास्ट नंतर खऱ्या अर्थाने एनआयए कोर्टनी न्याय देण्याचं काम साध्वी प्रज्ञा सिंग असतील, त्याचबरोबर कर्नल पुरोहित असतील किंवा त्यांच्या बरोबरचे सगळे साथीदारी असतील, 17 वर्ष टॉर्चर करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं। वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं। काँग्रेसनी जो नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं होतं, सुरू करण्याचं काम केलं होतं, भगवा दहशतवाद, त्याला हाणून पाडण्याचं काम देखील एनआयए कोर्टच्या माध्यमाने झालेलं आहे। आणि मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। रस्त्यावर जल्लोष रोखण्यासाठी पोलीस सक्रिय झालेत। फक्त मालेगावच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि या निर्णयाचं स्वागत केलं। आणि खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। भगवा दहशतवाद दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, वोट बँक तयार करण्यासाठी काँग्रेसने पोलिसांवर दबाव आणला, असेही आरोप मुख्यमंत्र्यांनी केले। पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती, त्यांना एवढंच सांगण्यात आलं होतं की आता इतके मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना होत आहेत आणि त्यातनं जगामध्ये इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचा एक शब्द कॉइन झाला होता, जो 9/11 नंतर मोठ्या प्रमाणात कॉइन झाला। त्याचं उत्तर म्हणून एक भगवा टेररिझम हा आणायचा आणि त्यातनं लांगुल चालन करायचं, अशा प्रकारचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता आणि त्या दबावाखाली या केसेस झालेल्या स्पष्टपणे दिसतात। आणि 17 वर्षांनंतर सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हिंदू दहशतवाद म्हणत धर्माला कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, यूपीए सरकारकडून वोट बँकेचं राजकारण करण्यात आलं, असंही म्हटलं।
खरं म्हणजे 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागलाय. ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे. आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मुस्लिम वोट बँकेसाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकतं असं वक्तव्य त्यांनी केलं. वोट बैंक के लिए लोग किसी सीमा तक जा सकते हैं, तो चिदम्बरम तो है ही है. राहुल गांधी क्या है, मैंने बताया आपको. क्या कहा उन्होंने अमेरिकन एम्बेसडर्स को? सोनिया जी की खामोशी क्या बताती है? वो तो मौत का सौदागर पुरानी कहानी है. गुजरात को फंसाओ, ये पूरा हिंदू टेरर स्थापित कर करके मोदी अमित शाह को रोकना है, भाजपा को रोकना है और मुस्लिम परस्ती वोट बैंक के लिए किसी सीमा तक जाना है. ये थी उनकी कोशिश. आणि या बॉम्बस्फोटामधील एक आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोर जल्लोष झाला. पुण्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जमले. प्रसाद पुरोहित कधीही दहशतवादी नव्हते आणि निकालामुळे काँग्रेस नेते नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. बहुत अच्छा निर्णय आया है और हम सब खुश हैं. 17 साल से लगातार ये लड़ाई चल रही थी और बेवजह भगवा आतंकवाद कह के साध्वी प्रज्ञा सिंह हो, हमारे पुणे के कर्नल प्रसाद पुरोहित हो और बाकी भी लोग हो, उनके ऊपर बेबुनियाद आरोप लगाए गए. हमने सबने ये भी देखा है कि साध्वी जी का कितना उनके साथ क्या क्या किया गया. मतलब ये सब बहुत बुरा हुआ उनके साथ, लेकिन आज न्याय हुआ है. रेल्वेमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये सगळे निर्दोष. म्हणजे सरकार करतं तरी काय आहे? सरकार यांची बाजू घेऊन हा गोंधळ घालतंय का, की सरकार स्वतःच या लोकांच्या सोबत होतं आणि म्हणून हे लोक आता सत्तेत आल्यानंतर ज्यांनी तिथं चुकीचे वर्तन केले किंवा ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले त्यांना सोडून देत आहेत. चुकीचं होतंय या देशामध्ये. आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आमच्या विरोधात पुरावे नव्हतेच, त्यामुळे आम्ही निर्दोष मुक्त झालो अशी भावना सुधाकर चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे. सुधाकर चतुर्वेदी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. आज फैसला आया है, क्या थी आपकी पहली प्रतिक्रिया? ये फैसला है, न्याय नहीं है, एक बात. दूसरी बात, इसमें जो दोषी हैं जिन्होंने हमारे घर में बम प्लांट किया, आज न्यायालय ने सिद्ध कर दिया है कि साजिश हुई है. ये सबसे बड़ा पंच है केस में कि साजिश हुई है केस में. तो इसके लिए हम आगे न्यायालय में जाएंगे. इसका जो कंपनसेशन है, इसका जो मुआवजा है, बात करेंगे न्यायालय में क्या हो, कानूनी कार्रवाई है. और तो 17 साल लड़ाई लड़ी है, इसमें जो नुकसान हुआ, फायदा हुआ, जो आप सब लोग देख रहे हैं, ज्यादा कुछ बोलने के लिए है नहीं. जो था कोर्ट ने मानी, न्यायालय ने दे दिया कागज में, वो परफेक्ट है. वो सर 17 साल की लंबी लड़ाई के बाद ये फैसला आया है, आपकी जिंदगी में क्या बदलाव आया? साधु बन गए, और का यही बदलाव आया है. जो गृहस्थी था वो संन्यास ले लिया, कोई बचा नहीं कुछ. लेकिन अभी सामने बताया जा रहा है कि सुप्रीम कोर्ट भी जाने वाले हैं. जाने जो जाएगा जाने दीजिए, दरवाजा खुला है, न्यायालय खुला है, जाने दीजिए. तो क्या ये लड़ाई खत्म हुई है कि अभी जारी? अभी तो चालू है आज से. स्वप्निलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला. पुरोहितांनी संस्थेचा पैसा बॉम्बस्फोटामध्ये वापरल्याचा आरोप त्यांच्यावर होता, मात्र या संदर्भात कोणताही पुरावा मिळालेला नाही. पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा नाही असं न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्ट निरीक्षण नोंदवण्यात आले. जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. जे पदरात पडलं यश, त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे. त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे. ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठलं मला काही स्वतः स्वारस्य नाही. ठीक आहे, ज्या प्रकारे आतापर्यंत राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली, कोर्टाच्या या निर्णयानंतर मला तशीच सेवा पुढे करता येते, याच्यात मला जास्ती आनंद आहे. आणि माझ्या मातृभूमीने मला त्याच्याकरता निवडलंय, याच्यासारखं दुसरं सुख मला दुसरं काही नाही.
न्यायालयाने राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो की चिदंबरम असो, त्यांच्या थोबाडीत तमाचा मारलाय. गेली काही वर्ष फक्त वोट बँक म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधूंना पण आरोपी बनवलं. न्यायालयाने आज सांगितलं हे सगळं भोगत होतं, खोटं होतं. सोनिया गांधी, राहुल गांधींनी, काँग्रेसनी देशाची माफी मागितली पाहिजे. मालेगाव स्फोटाच्या बाबतीत नेमकं काय काय घडलं, तपास कसा झाला, कुणाकुणाला कोणकोणत्या टप्प्यावर अटक करण्यात आली, आपण बघूयात. 2008च्या रमजानच्या महिन्यात 29 सप्टेंबरला मालेगाव मधल्या मुख्य चौकामध्ये स्फोट झाला. मालेगावमध्ये एका मशिदीच्या जवळ हा स्फोट झाला होता. शुक्रवारची नमाज सुरू होती आणि ती शुक्रवारची नमाज ही बॉम्बस्फोटामध्ये निशाण्यावर होती. जिथे बॉम्बस्फोट झाला तिथे बॉम्ब एका स्कूटरवर ठेवण्यात आला होता. बॉम्बस्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 92 जण जखमी झाले. आपल्या हिंदू सनातन धर्माच्या साध्वी त्यांना फसवलं गेलं. ज्यांनी सैन्यामध्ये या देशाची सेवा केली त्यांना देखील अडकवलं गेलं. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि कशा पद्धतीनं की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं, RSSशी संबंधित काही लोकांची नावं त्याच्यामध्ये कसा घुसवण्याचा प्रयत्न केला हे देखील वेळोवेळी समोर आलंय. इन्व्हेस्टिगेशन करताना, ही चौकशी करताना या चौकशी यंत्रणांच्यावर काही पॉलिटिकल दबाव होता का यांच्या विरोधात थोडंसं सौम्य भूमिका घ्या वगैरे. माझी प्रामाणिक इच्छा आहे, असं काही असेल तर कोर्ट त्या निश्चितच टिप्पणी करेल, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की एजन्सीज या निपक्षपाती चौकशा करतात, तपास करतात आणि त्या कुठल्याही दबावाशिवाय खऱ्या गुन्हेगार असतील त्यांना शोधायचा प्रयत्न करतात. आज या निकालानंतर आपल्याला समजून येईल. आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण काय आहे तेही बघूयात. तपासामध्ये अनेक त्रुटी राहिल्यात असा निष्कर्ष न्यायालयानं काढला. तपास करताना जे पंचनामे करण्यात आले होते ते व्यवस्थित झाले नाहीत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. घटनास्थळावरून हाताचे ठसे घेण्यात आले नाहीत असंही न्यायालयाच्या निकालामध्ये म्हटलंय. दुचाकीची मालक ही प्रज्ञासिंग ठाकूर होती हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊ शकलं नाही. बॉम्बस्फोटासाठीचा कट शिजला असा आरोप होता, मात्र असा कट शिजल्याचे कोणतेही ठोस पुरावे न्यायालयासमोर येऊ शकले नाहीत. तपास यंत्रणांचे दावे न्यायालयाचं समाधान करू शकले नाहीत. आणि मकोका कायदा जर हटवला होता तर मग त्यातले जबाब काय कामाचे हा सवालही न्यायालयानं उपस्थित केला. कारण सुरुवातीला या केसमध्ये मकोका लावण्यात आला होता आणि त्यानंतर तो काढण्यात आला होता. दुचाकीवरच स्फोट झाला हेही सिद्ध झालं नाही. हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं निरीक्षण होतं. याशिवाय या स्फोटामध्ये वापरलेला RDX हे कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा तपास यंत्रणा सादर करू शकल्या नाहीत. जी रक्कम या बॉम्बस्फोटासाठी वापरली गेली होती ती संस्थेची रक्कम पुरोहितांनी वापरली होती असाही पुरावा नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं होतं.